वृषभ राशीच्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व आज आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर या राशीशी कोणत्या राशीत जमतं ते पण बघणार आहोत। या राशीच्या चिन्हाखाली जन्मलेल्या लोकांना त्यांच्या प्रयत्नांचे आणि कठोर परिश्रमाचे बक्षीस त्यांना मिळवायचे असते आणि हे लोक विचार न करता कोणतेही काम करण्यासाठी संघर्ष करतात। या राशीचे चिन्ह बैल आहे आणि ते राशी चक्राच्या दुसऱ्या घरात येते। वृषभ राशी ही शुक्राच्या अधिपत्याखाली येते, म्हणून या लोकांचा भौतिक गोष्टीकडे जास्त झुकाव असतो। या राशीचे लोक जमिनीशी जुडलेले असतात आणि ते ज्यावर विश्वास ठेवतात तेच बोलतात। वृषभ राशीचे लोक व्यावहारिक, स्थिर आणि विश्वासू असतात। आयुष्य त्यांच्याकडे ज्या पद्धतीने येते ते त्याच पद्धतीने ध्येयाकडे पुढे जात राहतात, पण त्यांचा वेग मंदावलेला असतो। स्थिरता, प्रामाणिकपणा आणि दृढ निश्चय ही त्यांची बलस्थाने आहेत। त्यांना त्यांच्या मार्गापासून परावृत्त करणे किंवा त्यांचे लक्ष विचलित करणे खूप कठीण असते। एकदा त्यांनी एखादे ध्येय निश्चित केले की ते गाठल्यानंतरच स्वस्थ बसतात। वृषभ राशीच्या लोकांना धोका पत्करण्याची भीती वाटते। याचे कारण सर्वप्रथम त्यांना सुरक्षा आवडते, दुसरे कारण म्हणजे ते आळशी आहेत। एकूणच ते त्यांच्या प्रयत्न केलेल्या आणि चाचणी केलेल्या मार्गाचे अनुसरण करण्यास प्राधान्य देतात। हे वाईट नसले तरी या सवयीमुळे ते अनेकदा नवीन कामाचा आनंद घेण्यास मुकतात। हे सुरक्षा प्रेमळ लोक त्यांच्या वातावरणाशी, कामाशी, घराशी किंवा कल्पनांशी दृढपणे संलग्न असतात। इतर लोक याला हट्टीपणा म्हणतील, परंतु त्या गोष्टी त्यांना मनापासून करायला आवडतात। यामुळे त्यांचा मेंदू नवीन बदल स्वीकारण्यास सक्षम नसतो। परिणामी ते जे काही करतात त्याच्या गुणवत्तेत कोणताही बदल होत नाही। या राशीचे लोक हट्टी आणि जिद्दी असू शकतात, परंतु त्यांच्यासारखी दृढनिश्चय असलेली दुसरी व्यक्ती शोधणे फार कठीण आहे। ते क्वचितच दबावाखाली येतात। त्यांना सामान्यतः शांतता हवी असते, परंतु तुम्ही त्यांना मागे हटणारे म्हणू शकत नाही। ते सहनशील आणि विश्वासू आहेत, परंतु हे लोक रागावले तर ते क्रोधित आणि क्रूर होतात। सहजासहजी ते रागावत नाही आणि जर का ते रागावले तर मग त्यांना शांत करणे कठीण होऊन बसते। पण त्यांचा राग शांत झाल्यावर एखाद्या देवासारखे शांत होतात, जणू काही झालेच नाही। वृषभ राशीच्या लोकांना भौतिक सुखांची इच्छा असते। वृषभ राशीचे लोक कलाकार आणि संगीतकार देखील असू शकतात। कला, संगीत, उत्तम अन्न, भौतिक सुखे, भौतिक सुखसोयी यासारखी जीवनातील सर्व उत्तम क्षेत्रे त्यांच्यासाठी पृथ्वीवरील स्वर्गासारखी आहेत। ते आत्मकेंद्रित नसले तरी त्यांना भौतिक सुखाची इच्छा असते। ते कौटुंबिक प्रेमळ आहेत आणि त्यांच्या प्रियजनांनाही या सर्व भौतिक सुखसोयी मिळाव्यात अशी त्यांची इच्छा असते। वृषभ राशीची कमकुवत बाजू, अशा लोकांमध्ये अद्वितीय व्यक्तिमत्व असते, मात्र त्यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांची जिद्द आणि आळशीपणा। त्यामुळे अनेकदा अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात आणि त्यांना सामोरे जाणे कठीण होते। आजूबाजूच्या गोष्टी बदलण्यासाठी ते प्रयत्नही करत नाहीत, परिणामी ते त्याच परिस्थितीत अडकत राहतात। म्हणून त्यांचा जीवनसाथी असा असावा की तो त्यांच्या स्थिरतेची इच्छा पूर्ण करण्यास उपयुक्त ठरेल। वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, जो भौतिक सुखाचा कारक आहे। त्यामुळे या राशीचे लोक खूप मोहक असतात आणि या राशीचे लोक आराम आणि सुरक्षिततेला महत्त्व देतात। हे लोक खूप प्रेमळ असून ते त्यांच्या भागीदारांबद्दल ते पूर्ण प्रामाणिक असतात। हे लोक खूप व्यावहारिक असतात आणि त्यांच्या जोडीदाराला भेटवस्तू आणि भौतिक सुखसोयींद्वारे आपुलकी दाखवतात आणि त्यांना त्यांच्या जोडीदाराप्रती नेहमीच समान प्रेम आणि वागणूक दाखवतात। वृषभ राशी कधी भाग्यवान होते? ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ राशीचे लोक त्यांच्या आयुष्याच्या 33व्या वर्षात, 44व्या वर्षी आणि 61व्या वर्षी भाग्यवान ठरतात। या वर्षात त्यांचे नशीब खुलते, त्यांना प्रत्येक कामात यश मिळते, आर्थिक स्थिती चांगली होते। वृषभ राशी इतर राशीच्या लोकांशी कसं जमतं ते बघूया। जेव्हा प्रेमाचा विचार केला जातो तेव्हा वृषभ राशींच्या लोकांसाठी खालील 3 राशी उपयुक्त दिसतात। कर्क आणि वृषभ राशीमध्ये बरेच साम्य आहे, ज्यात जीवनातील बारीकसारीक गोष्टींबद्दल एकमेकांबद्दल मनापासून कौतुक आहे।
ही दोन राशीचे चिन्हे एक मजबूत भावनिक संबंध देखील सामायिक करतात, ज्यामुळे एक अतिशय स्थिर आणि समाधानकारक नाते निर्माण होऊ शकते. कन्या आणि वृषभ दोघेही निष्ठा आणि स्थिरतेला खूप महत्त्व देतात, ज्यामुळे ते एकमेकांसाठी नैसर्गिकरित्या योग्य बनतात. ते जीवनातील साध्या गोष्टींबद्दल देखील कौतुक करतात, ज्यामुळे त्यांचे नाते खूप परिपूर्ण होऊ शकते. मकर आणि वृषभ यांचा खोल संबंध आहे, जो शारीरिक आणि भावनिक दोन्ही आहे. हे नाते विश्वास आणि आदराच्या मजबूत पायावर बांधले गेले आहे, ज्यामुळे या दोन्ही राशीचे नाते खूप स्थिर होते. जय श्री स्वामी समर्थ. मित्र हो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.